किंवा नाही होणार, जे व्हायचं असेल ते होईल, पण समाजाचे लेकरं जे अडचणीत संकटात आणलेत ना, त्यासाठी माझ्या मायबाप मराठ्याने पेटून उठाले. तुम्ही जितके शांत बसाल तितकं मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं होईल. आक्रमक व्हायचं शिका, रस्त्यावर येऊन मागायचं शिका, जिथं जिथं अन्याय झाला आहे तिथं तिथं जाऊन आवाज उठवायचं मराठ्यांच्या पोरांनी आणि मराठा समाजाने शिकलं पाहिजे. दबून राहू नका. दबून राहिलात तर जीवन तुमचं उद्ध्वस्त होणार आहे. दबून राहू नका. कुणाला भ्यायचं काम नाही आहे, कुणाच्या दबावाखाली वागायचं काम नाही. मराठ्यांनी दबावाखाली कुणाच्या वागायचं बंद करा. समाज सगळा संपून जाईल. जे जे समाज किंवा जे जे पोरं आक्रमक झाले, अन्यायाच्या विरुद्ध लढले, त्यांना न्याय मिळाला. काहीच बघू नका समोरचा कोण, सरकार आहे, अधिकारी आहे, काय राजकीय नेता आहे का पक्ष आहे. जो अन्याय करतो त्याच्या विरोधात असं चवताळून उठले पाहिजेत मराठी. म्हणून दौरा होईल नाही होईल, शक्यतो 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान होणारच. पण शेवटी मला 29 ऑगस्टला उपोषण करायचं. त्यामुळं माझ्याकडेही समाजानं लक्ष ठेवा की मलाही तब्येतीची थोडी काळजी घ्यावं लागणार आहे, आराम करावा लागणार आहे. कारण 29 ऑगस्टच्या नंतर पुन्हा जीवघेणा प्रवास सुरू होणार आहे उपोषणातून. म्हणून नाही आलो तर नाराज होऊ नका. तुम्ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन घराघरात गावागावात जा. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, खानदेश, विदर्भ, मराठवाडा, जिथं जिथं मराठ्यावरती कुणबींवरती अन्याय होईल त्यांनी एक जीवाने आक्रमकपणाने उठायचं आणि 29 ऑगस्टच्या अंतरवालीच्या आंदोलनाची तयारी करायची ही सगळ्यांना विनंती आहे. पाटील, एक तुम्ही एरवी बोलत नाही ओबीसी नेत्यांवर, पण एक वाक्य तुम्हाला ऐकून दाखवतो. पैसा आणि गोंडस मुलं पाहून मराठा समाजाच्या मुली ओबीसीच्या घरात घुसतात आणि त्यांच्याशी लग्न करतात, संसार करतात, असं नवनाथ वाघमारे म्हणतात. काय असतं बघा, आम्ही कधीही, मी इतका बोलतो पण कोणाच्या लेकी बाळीवरती कधी बोललो नाही, महिलांवरती आणि गोरगरीब समाजावरती बोललो नाही. मी इतका बोलतो की प्रचंड, पण मी कधीच हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, कुठल्या